स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये या ठिकाणी नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, या निवडणुका या ठिकाणी पार पडणार आहेत. मात्र इस्लामपूर शहरातला जर का नगरपालिकेचा विचार केला तर इस्लामपूर शहरातील काही प्रमुख हे जे नागरिक आहेत या नागरिकांचा त्या ठिकाणी जी रचना केलेली आहे इस्लामपूर नगरपालिकेच्या वतीनं त्या रचनेवरती त्या ठिकाणी यांचा हे म्हणजे आक्षेप त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्या ज्या प्रभाग रचना करण्यात आलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं या ठिकाणी हरकतदारांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमक्या त्यांच्या काय हरकत आहेत. आपण या ठिकाणी हरकती या प्रभाग रचनेवरती घेतलेल्या आहेत. काय नेमकी अडचण आहे? इस्लामपूर नगर परिषदेने प्रभाग रचना जाहीर केली. प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याच्यावरती आम्ही प्रमुख नेते मंडळी किंवा स्थानिक लोकांनी त्याच्यावरती हे घेतले, म्हणजे हरकती घेतल्या. त्या हरकतीची सुनावणी 4/9/2025 रोजी झाल्या. त्याच्यावरती आज अखेरपर्यंत काही निर्णय सांगितलेला नाही. तसेच मी नगरविकास मंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मी तक्रारीचा अर्ज दाखल केलेला आहे. त्याने तो मेल 9/2 यांच्याकडे तो फॉरवर्ड केलेला आहे. तसेच नगर विकास संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडेही मी 7 टेबलवरती मी तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. तुम्ही स्वतः हरकतदार आहात, नेमकी काय हरकत आहे तुमची? सदर या वार्ड रचनेमध्ये जे प्रभाग गण आहेत ते चुकीचे केलेले आहेत. पूर्वेकडून उत्तरेकडून पूर्वेकडे जे करायचे होते ते चुकीचे झालेले आहेत. त्या प्रगण गटात चुकीचा ही दर्शवल्यामुळं हे प्रभाग सगळे चुकीचे झाल्यामुळं आम्ही हे प्रभाग परत व्हावेत अशी आमची मागणी आहे. प्रगण आहेत किंवा प्रभाग रचना चुकीची म्हणताय तुम्ही, नेमकं काय चुकीचं आहे याच्यामध्ये? ह्या नकाशामध्ये नकाशा आहे. ह्या नकाशामध्ये हा बुरुड समाज आहे. हा बुरुड समाज 3 प्रभागात विभागणी केलेली आहे. पूर्वी हा ओबीसी वार्ड होत होता. आज हे त्या फोडल्यामुळं त्या ठिकाणी 3 वार्ड मागासवर्गीय झाल्यात, 7, 8 आणि 9. त्यामुळे हे चुकीचं झालंय. समाज फोडायचा नाही असं निवडणूक आयोगाच्या निकषात आहे. तर आता इथं हा समाज फोडलेला आहे. तसेच वार्ड उत्तरेकडून पूर्वेकडे करायचे आहेत. तर पूर्वेकडे करताना तिने 3 नंबर पूर्वेला केलाय आणि 1 नंबर जो केलाय पश्चिम बाजूला केलाय. ही वार्ड रचना सुरुवात इथून व्हायला पाहिजे होती. ती सुरुवात पश्चिम बाजूने झालेली आहे. ती चुकीची आहे. तर ही जी रचना झालेली आहे ही रचना चुकीची झालेली आहे. इकडून पूर्वेकडून व्हायला पाहिजे होती ती मात्र पश्चिमेकडून या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. पूर्व बाजूला 3 नंबर गेलाय आणि 1 नंबर हा इथं आलाय. तर आपलं म्हणणं आहे की चुकीची रचना केलेली आहे. आपल्यासोबत आणखी काही त्या ठिकाणी हरकतदार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. आपण स्वतः त्या ठिकाणी हरकतदार आहात, काय आपली हरकत आहे त्याच्यामध्ये? नमस्कार. AV9च्या सर्व प्रेक्षकांनाही माझं नम्र असं निवेदन आहे की ज्या वेळेला नगरपालिकेनं प्रभाग रचना केली तर ती प्रभाग रचना करताना 2022ची प्रभाग रचना फक्त खांदेपालट केलेली आहे अशी प्रभाग रचना झालेली आहे. त्यामध्ये कोणतीही नवीन स्वतःची बुद्धी अधिकाऱ्यांनी चालवलेली नाही आहे किंवा प्रशासनाने त्यांना विचारलेलं नाही आहे की 22ची जी रचना होती त्यामध्ये तुम्ही काय फरक केला. तीच प्रभाग रचना ठेवून त्यांनी प्रशासनाला गोंधळात टाकलेला आहे अशी आमची भावना आहे. तर ज्या प्रभागात आम्ही 1, 2, 3 या प्रभागात काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी येत आहेत, ज्या लोकांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीचा विचार करून आम्ही या प्रभाग रचनेच्या याला हरकत घेतलेली आहे की जेणेकरून मोठे रस्ते, तुमच्या जे काय असतील ते आरोग्याचे विषय, शाळा, कॉलेजेस ह्या ठिकाणी जाताना किंवा मतदान करायला येताना जी मोठी रस्ते आहेत ते क्रॉस करून लोकांना यावे लागतील असे काही थोडेफार मुद्दे आमचे आहेत. तुमची स्वतःची काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतः हरकतदार आहात, तुमची स्वतःची हरकत काय आहे? माझी स्वतःची हरकत अशी आहे की जे प्रगणन आमच्या प्रभागातून फोडलेले आहेत ज्याची काही गरज नाही, झिगझॅग पद्धतीने जे फोडलेले आहेत ते झिगझॅग पद्धतीने न फोडता ते जे मोठे रस्ते आहेत, जो आमच्या प्रभागातून जो मोठा एक ताकारीचा नॅशनल हायवे गेलेला आहे आणि भये या प्रभाग नंबर 1, 2, 3 या 3 प्रभागात काम करत असताना जे मोठे रस्ते गेले त्या मोठ्या रस्त्याचा विचार न करता
प्रशासनानं झिकझॅक पद्धतीनं ते प्रगणन टाकलेले आहेत ते कॅन्सल व्हावेत आणि मूळ प्रवाहात ही सगळी मंडळी यावीत. एखादा समाज किंवा एखादा गट एका ठिकाणी राहत असेल आणि तो जर फुटला तर त्याला म्हणजे त्याच्या अडचणीसाठी त्याला दुसऱ्या नगरसेवकाकडे जायला लागतं. तर त्याची ती अडचण न होण्याकरता आणि मागच्या वेळी आम्ही बघितले की ज्या वेळेला मागच्या वेळेस सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला होता. ज्या वेळेला 16च्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा असंच झालं की अर्धवट प्रमाणे नगर जी उपनगर आहेत ती मधूनच फोडली गेली. मग लोकांच्या मनात एक क्वेश्चन मार्क राहतो की बाबा आपण कुठल्या नगरसेवकाकडे आता आपल्या तक्रारी मांडायचं. त्या नगरसेवकाकडे तक्रारी मांडली गेल्या तो म्हणतो की तुम्ही आमच्या इथे राहत नाही, तुम्ही पलीकडच्या भागात राहता, तुम्ही त्यांच्यांना सांगा. तिकडे गेल्यावर ते म्हणतात की तुम्ही आम्हाला मतदान केलेलं नाही, तुम्ही तिकडे करा. तर ह्या घटना घडू नयेत यासाठी आम्ही हरकत घेतलेली आहे. आता तुम्ही एक त्यामध्ये मुद्दा उपस्थित केला की 2016ला जी रचना झाली होती तीच 22ला वापरली आणि 22ला जी झाली तीच म्हणजे 22ला जी झाली तीच आता 25ला त्या ठिकाणी वापरण्यात येते. हो 100%. 22ला ज्या वेळेला प्रशासन आलं त्यावेळेला शासन जे होतं ते महाविकास आघाडीचं शासन होतं. तर त्यांनी तो दबाव प्रशासकावर आणून त्यांच्याकडून तशा जसं पाहिजे तसा ती प्रभाग रचना करून घेतलेली हा माझा प्रमुख त्यात एक आक्षेप आहे. तर आपण बघतो की नगरपालिकेच्या बाबतीत अनेक नागरिकांच्या त्या ठिकाणी हरकती आहेत. आपल्यासोबत मनसेचे सनी खराडे आहेत. आपली काय हरकत आहे याच्या संदर्भात? जय महाराष्ट्र. मुळात ईश्वरपूर शहराची वार्ड रचना करत असताना नगर परिषदेचे कर्मचारी या वार्डाची रचना करायला बसले होते. 2022 साली जसं आमचे सर सुजित सरांनी सांगितले की 2022 साली जी रचना केलेली आहे तेच 25 साली जाहीर केली. 22 सालच्या रचनेमध्ये जे नंबरिंग टाकलं होतं 1, 2, 3, 4चं ते फक्त नंबरिंग बदलण्यात आलेलं आहे. आणि या ज्या नकाशामध्ये जसं जाधव साहेबांनी सांगितलं की प्रगणक गट फोडणे किंवा कोणताही प्रगणक गट फोडत असताना त्या प्रगणक गटामध्ये कोणत्या समाजाची आकडेवारी किती आहे. म्हणजे समजा जर प्रगणक गट नंबर 69 आहे यामध्ये बघा तुम्ही इथं या ठिकाणी हा जो नकाशा नगरपालिकेमध्ये लावला होता ह्या नकाशाची ही आकडेवारी त्यांनी तिथं लावलेली आहे. यामध्ये काय केलंय तर अनुसूचित जातीमध्ये 545 मुळात प्रगणक गटाला कोणत्या गटामध्ये कोणत्या समाजाचे किती लोक राहतात हे या नकाशामध्ये जाहीर करणं गरजेचं होतं. या अशा प्रकारे कुठलेही जाहीर केलेलं नाही. या आम्ही ज्यावेळेस सुनावणी झाली सुनावणीच्या ठिकाणी साहेबांना विचारलं साहेब आम्हाला यामध्ये अक्षर कॉलनी दाखवा, आम्हाला हनुमाननगर मधले स्वामी समर्थ रस्ता क्रमांक 2 दाखवा. त्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला ते दाखवता आलं नाही. थांबा बघतो 2 मिनिटांनी सांगतो बघूया घावन झालंय. मग जर तुम्हाला अधिकाऱ्यांना ते सापडत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना ते कुठं शोधायचं. एकदम किचकट प्रक्रिया राबवलेली आहे. आणि कोणाला तरी राजकारणामध्ये सोयीस्कर म्हणजे राजकारण होईल आणि एखाद्या समाजावरती अन्याय होईल अशा प्रकारची यांनी वार्ड रचना केलेली आहे. यामध्ये तुम्ही म्हणता आम्ही ज्या अडचणीचा जो विषय घेतलाय जो बुरुड समाज असेल, आमचं साठेनगर असेल किंवा आंबेडकर नगर असेल, ज्या 3 समाजावरती शासनाचे निर्देश आहेत की या SC समाजाला तुम्ही लोकप्रतिनिधित्व दिलं पाहिजे. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बुरुड समाजाचा वार्ड गेली 20-25 वर्ष SC साठी कायम आरक्षित असायचा. तो आज या वर्षी ओपन झालेला आहे. मग हा ओपन झाला किंवा साठेनगर असेल, आंबेडकर नगर असेल, या लोकांना एकत्रित ठेवून त्यांचे डेव्हलपमेंट करणं गरजेचं होतं. कुठेही त्या प्रकारचे म्हणजे नियम निकष जे शासनाने घालून दिले होते ते कुठेही पाळलेले नाहीत. मुळात हे निकष जर तुम्ही पाळणारच नसाल तर ही प्रक्रिया चुकीची आहे. आणि या ठिकाणी 1 ते 6 म्हणजे समजा स्वामी समर्थ असेल किंवा अक्षर कॉलनी असेल किंवा इंदिरा कॉलनी असेल 1, 2, 3, 4 असे नंबरिंग आपण ज्यावेळेस टाकतो त्यातले 2च रस्ते दुसऱ्या वार्डात आहेत. तुमच्या लक्षात घ्या. आणि बाकीचे रस्ते दुसऱ्या वार्डात आहेत. म्हणजे त्यातल्या 2 कॉलन्यांनी तुमची समस्या घेऊन एका वार्ड नगरसेवकाकडे जायचं आणि बाकीच्या लोकांनी दुसऱ्या नगरसेवकाकडे जायचं. मुळात ईश्वरपूर शहरामध्ये ईश्वरपूर बहे हा मूळ रस्ता आहे. ताकारी ईश्वरपूर हा मूळ रस्ता आहे. ह्या रस्त्यांना ज्यावेळेस विचारात तुम्ही घेत नसाल तर मग तुम्ही वार्ड रचना केलीच कशी. आणि हे मोठे रस्ते जर तुम्ही विचारात घेतलेले नाहीत
तर मग ह्या वार्ड रचनेला म्हणजे वार्ड रचनेला अर्थच काय राहतो, हा असा आम्ही साहेबांच्या समोर विषय मांडलाय. आणि त्यात एक मूळ असा मुद्दा आहे की ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वॉर्डांची रचनेसाठी किंवा हरकतीसाठी जो प्रोग्राम शासनाने दिलेल्या नियमानुसार राबवला, तेच प्रत्येकाला सिंगल बोलवून यांनी ही प्रक्रिया राबवली. म्हणजे तुम्ही या तुमची हरकत काय आहे सांगा. तुम्ही ठाणे महानगरपालिकेनं हॉलमध्ये सगळ्यांना सांगितलं, लोकांनी या ठिकाणी तुमच्या हरकती काय आहेत ती सांगा. म्हणजे कोर्टाचं जे आता हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा जे काही कोर्ट आहेत त्या कोर्टाच्या ठिकाणी सगळ्यांना जाऊन बसायची व्यवस्था असते की तुम्ही तिथं काय चाललंय ते बघा, ऐका. पण या ठिकाणी ज्या प्रशासनानं सुनावणी घेतली, ज्या लोकांनी सुनावणी घेतली, त्या ठिकाणी प्रत्येकाला वैयक्तिक येऊन जर माझी हरकत आहे आणि ह्यांची पण हरकत आहे, माझ्यासंग जे 15-16 लोकांनी हरकत घेतल्या, कोणाची हरकत काय आहे ही एकमेकाला माहीतच होऊन दिलेलं नाही यांनी. म्हणजे जे मुळात या लोकांना जर तुम्ही हरकती माहीत होऊन देणार नसाल एकमेकाला, तर ह्या हरकती घेतल्या तुम्ही कशासाठी, हा प्रश्न माझा. आता ही जी प्रभाग रचना झालेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे असं आपल्याला म्हणायचं. 100% प्रभाग रचना चुकीची आहे आणि यामध्ये कोणाच्या तरी सोयीसाठीची प्रभाग रचना ईश्वरपूर नगर परिषदेने केलेली आहे. सोयीसाठी म्हणजे नक्की कोणाची सोय आहे? नाही, ते तुम्ही समजून जावा. तर या ठिकाणी हरकती आपण बघतोय की आपल्यासोबत आणखी काय हरकत आहेत. आपली हरकत आहे कुठल्या प्रभागामध्ये आपली हरकत? प्रभाग क्रमांक 9 आणि 11 याच्यामध्ये माझी हरकत आहे. तर आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये इंदिरा कॉलनी येते. तर इंदिरा कॉलनीचे एकूण रस्ते 6 आहेत. तर पैकी काय केलेलं आहे, 6 मधला 4 नंबर रस्ता हा प्रभाग क्रमांक 11 मध्ये घेतलेला आहे. समजा जर का आता इथल्या लोकांच्या जर का समस्या असतील तर यांनी 11 नंबरच्या नगरसेवकांच्याकडे जायचं का इथं. दुसरा मुद्दा असा की इथं जे लोक राहत आहेत ते सर्वसामान्य मोलमजुरी करणारी, हातावरचे पोट अशी लोक आहेत. त्यांच्या सोयीसाठी नगरपालिकेने इथं सरकारी हॉस्पिटलचं एक आउटलेट काढलेलं आहे की ते जाणून बुजून जे सुशिक्षित वेल एज्युकेटेड आहेत की जे उपचाराचा खर्च भागवू शकतात त्या लोकांच्या प्रभागात तो हॉस्पिटल वळवण्याचा एक मार्ग केलेला आहे. सदर या 9 नंबर प्रभागामध्ये जे कोण नगरसेवक निवडून येतील त्यांना काम जर का करायचं असेल तर एक सलग प्रगणक असतील किंवा प्रभाग एक सलग असेल तर त्यांना काम करणं सोपं जाईल. तिथल्या लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्याचं निवारण करण्यासाठी तिथल्या स्थानिक प्रतिनिधींना ते सोपं जाईल. तर काही लोकांनी जाणून बुजून तिथल्या लोकांना म्हणजे की विचारत न घेता किंवा तिथल्या लोकांच्या समस्या न विचारत घेता काय तर त्यांचा राजकीय स्वार्थ साध्य व्हावा याच्यासाठी यांनी जाणून बुजून प्रगणक म्हणजे प्रभागातून कट करण्याचा. प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे नगरपालिका? प्रशासनाची भूमिका म्हणजे आम्ही हरकत घेतली, त्याच्यानंतर आमच्या हरकतीवर जी सुनावणी झाली त्याच्यावरनं एक लक्षात आलं की 0 अशी प्रशासनाची भूमिका आहे. म्हणजे आम्हाला न्याय द्यायचा किंवा काय अशी काय त्यांची भूमिका मला वाटली. तुम्ही सगळे जे हरकतदार आहेत त्यांनी निवडणुका होऊ देणार नाही असा थेट इशारा दिलाय, कारण तुम्ही सगळेच हायकोर्टात जाणार आहे असा त्या ठिकाणी इशारा दिला. नेमकी काय भूमिका, तुमची काय भूमिका असणार? नक्की आम्ही कोर्टात जाऊ. आम्ही जे प्रगणक त्यांना सांगितलेत की प्रभाग क्रमांक 11 मधून जे इकडे घ्यायचे, प्रभाग क्रमांक 9 मधून जे घ्यायचे आहेत ते आम्ही जे निवडणूक आयोगाचे निकष आहेत त्याला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांना बनवून दिलेले आहेत, त्याच्या पद्धतीने नकाशे बनवून दिलेले आहेत. आम्ही ज्या हरकती घेतल्यात ते जेमतेम निवडणूक आयोगाच्या ह्याच्यात बसतील, साच्यात बसतील अशाच आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी निर्णय घेऊन ते योग्य रीतीनं आम्हाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. आमची ज्या वेळेला सुनावणी झाली त्यावेळेला आम्हाला 2-3 दिवसात त्याचा निर्णय कळेल असं सांगितलं, पण तसं काय आज अखेर झालेलं नाही. काही लोकांच्या मार्फत आम्हाला असं समजण्यात आलं की 30 तारखेपर्यंत नकाशा प्रदर्शित होईल, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात बघा तुमच्या हरकतींचं काय झालं त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. आपल्या काय भूमिका असणार आहे नक्की? समजा तुमच्या हरकती त्या ठिकाणी लक्षणीय न घेता समजा निवडणुका झाल्या तर किंवा निवडणुका तोंडावर आल्या तर आपली काय भूमिका असणार आहे? ही जी प्रभाग रचना झालेली आहे ही प्रभाग रचना आहे ती 2022च्या महाविकास आघाडी काळाच्या ही जी प्रभाग रचना झालेली आहे ही महाविकास आघाडीच्या काळातली 2022ची प्रभाग रचना पेस्ट आणि कॉपी आहे. ही जी भौगोलिक रचना, भौगोलिक संलग्नता, हॉस्पिटल, शाळा ह्याचा विचार करून किंवा ज्या गल्ल्या, जो भाग
नदी नाले ह्याचा विचार न करता नियम डावलून केलेली प्रभाग रचना आहे. आता आम्ही ह्या संदर्भात ज्या प्रत्येकाने ज्या हरकती घेतलेल्या आहेत त्या नियमानुसारच घेतलेल्या आहेत आणि त्या हरकतीचा जरी या प्रशासनानं जर नाही विचार केला तर आम्ही ह्याची उच्च न्यायालयात दाद मागू. आणि दाद मागितल्या आम्हाला त्याशिवाय पर्यायच नाही, कारण हिने जे चुकीचं केलेलं आहे ते तुम्ही आता बघितले, दाखवले सगळे. तुम्ही कोर्टात जाण्यावरून ठाम आहात. हो, ठाम आम्ही 100%. आम्हाला जर न्याय इथं मिळाला नाही तर आम्ही 100% कोर्टात जाणार, उच्च न्यायालयात जाणार. तर नक्कीच आपण बघतोय की इस्लामपूर जे नगरपालिकेची निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीची प्रभाग रचना प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र काही इस्लामपूर शहरातील प्रमुख या ठिकाणी नागरिक असतील किंवा पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी हरकती असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे. आणि जोपर्यंत आमच्या हरकतीचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही या प्रशासनाच्या वतीनं तोपर्यंत येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिकेच्या त्या निवडणुका होऊ देणार नाही असा थेट त्यांनी इशारा दिला आहे. आणि जर का निवडणुका घेण्याचं जर का मानस असेल प्रशासनाचा तर थेट आम्ही हायकोर्टात उच्च न्यायालयात जाऊ असा थेट इशाराच या ठिकाणी हरकतदारांनी दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.